अजितदादा पवार साहेबांची यापूर्वीच बीडमध्ये सभेचं नियोजन केलेलं आम्ही होतं। त्याची तारीख निश्चित व्हायची राहिली होती 27 का 29, 27 का 29 मध्येच या ठिकाणी 17 तारखेला एक बीडला सभा झाली। आता या ठिकाणी माध्यमातूनच चर्चा अशी केली जाते की ती 17 तारखेला उत्तर म्हणून 27 तारखेची सभा आहे। तर 17 तारखेच्या सभेला उत्तर म्हणून सभा नाही, तर ही सभा ज्या सभेला आदरणीय अजितदादा पवार साहेब सभा 17 तारखेच्या सभेला उत्तर नाही, तर 27 तारखेची सभा ही बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची आणि बीड जिल्ह्याचा दुष्काळ आणि मागासलेपणा कायम मिटवण्यासाठीची ती सभा आहे। म्हणून त्या सभेला उत्तर आहे वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला काही अर्थ नाही। सभा ही संध्याकाळी 5 वाजता जिल्हा परिषदेच्या समोरचं जे मल्टीपर्पज ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर होणार आहे। आणि एकूणच आज आपणही पाहिलं असेल की संबंध जिल्ह्यामधून जसा एक संघ हा बीड जिल्हा आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या सोबत या ठिकाणी उभा राहिला, तसाच आजच्या या बैठकीमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना पाहिलं असेल की अतिशय अल्पशा काळात निरोप देऊन जर बैठकच एवढी मोठी होत असेल तर सभा किती मोठी होईल याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे। ऐतिहासिक सभा होईल आणि त्या सभेमध्ये इतर गोष्टीसोबतही बीड जिल्ह्याच्या विकासाच्या संबंधी येणाऱ्या काळात दादांचा एक दृष्टिकोन, आम्हा सर्वांचं काम आणि बीड जिल्ह्याची एकूण रखडलेली जिल्ह्याची परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल। आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी या सर्व मान्यवरांचा भलेही आज दुष्काळाची परिस्थिती आहे, शाब्दिक सत्कार सुद्धा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। त्या ठिकाणी जर परिस्थिती बदलली तर नक्कीच या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत होणार। हे बघा, आपल्या सगळ्याला माहीत असेल की त्या संस्थेच्या बाबतीत आदरणीय साहेब आणि आदरणीय दादा आणि पूर्ण कुटुंब म्हणून जे काही निर्णय घ्यायचा आहे ते घेतील। आता मला माहीत नाही की सन्माननीय संजयजी राऊत साहेब त्या संबंध कुटुंबातले सदस्य कधी झालेत आणि त्यांना त्या संस्थेच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टीची काळजी आहे। मला त्या बाबतीत काही बोलायचं नाही, तो त्यांच्या संस्थेच्या संदर्भातला विषय, तो काही राजकीय प्रश्न म्हणू शकत नाही। हे खरं आहे की शेवटी जनतेतून जी बाजू ज्या वेळेस जी भूमिका घेतली त्या भूमिकेचा स्वीकार केल्यानंतर जनता ही मायबाप जनता आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे जनतेच्या मतातून मिळत असतं। त्यामुळं मी या ठिकाणी म्हणलं की हे 27 तारखेची सभा ही 17 तारखेच्या सभा उत्तराला नाही, तर येणाऱ्या काळात बीड जिल्ह्याची ही मायबाप जनता, ही अस्मिता जपणारी, बीड जिल्ह्याचा सन्मान जपणारी आणि बीड जिल्ह्याच्या विकासासाठी तळमळ करणारी जनता 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय योग्य उत्तर देतील। एक लक्षात घ्या की पहिल्यांदा 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बीड जिल्ह्यामध्ये सलग 22 दिवस पाऊस पडला नाही, आज 22वा दिवस आहे। हा पाऊस पडला नाही याच्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये नाही तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात, विदर्भातल्याही काही जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रातल्याही प्रमुख भागामध्ये या ठिकाणी पावसाने फार मोठी दांडी मारलेली आहे। त्यामुळं ज्यावेळेस मार्चमध्ये तत्कालीन वित्तमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला, जे पंचामृत अर्थसंकल्प म्हणून या ठिकाणी घोषित केला आणि 1 रुपयात शेतकऱ्याला पीक विमाची योजना घोषणा केली आणि शेतकऱ्याच्या हिस्साचा प्रीमियम हा राज्य सरकारने भरायचा ठरवला। त्यामुळंच देशात एक इतिहास घडला आणि महाराष्ट्रात सर्वाधिक 1,69,00,000 शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या 1 रुपयाच्या योजनेत भाग घेतला। त्याच्यामुळं महाराष्ट्रातलं एकूण पेरणीचं क्षेत्र जवळजवळ 111%, म्हणजे काही आंतरपिकाचा सुद्धा शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा उतरवला। तर एक ट्रिगर असं आहे की 21 दिवस जर सलग पाऊस नाही पडला, 22 दिवस जर नाही पडला तर पीक विमा लागू होतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्याबाबतीतली सोयाबीनच्या संदर्भात असेल, इतर पिकाच्या संदर्भात असेल, अग्रिम
25% देण्याच्या संदर्भामध्ये पीक विमा कंपनीला निर्णय घ्यावा लागतो। त्यामुळे आज हा 22चा दिवस आहे। आपण ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर जिथं नुकसान झालं, जिथं पावसाने दांडी मारलेली आहे, तिथं मात्र शेतकऱ्याला पीक विम्याच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर NDRF, SDRF त्याच्या नॉर्म्समध्ये सुद्धा जर त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी बसत असतील तर त्याचा सुद्धा फायदा शेतकऱ्यांना मिळेल। नाही, आतापर्यंत जे काही अर्ज या बाबतीतले पेंडिंग असतील मी प्रशासकीय पातळीवरती मी त्यांना त्या बाबतीत कारवाई करायला लावेल आणि एकही जो अपघाताच्या बाबतीमध्ये सानुग्रह अनुदान द्यायचे, पूर्वी ते विमा म्हणून विषय होता, पण यावेळेस आपण तो अनुदान म्हणून आपण केलेला आहे। 2 लाख रुपयापर्यंतचा निधी आपण त्या ठिकाणी द्यायचा। एक महिन्यामध्ये कालावधीचा जो विषय आहे त्यामध्ये नक्कीच आम्हाला पुनर्विचार करावा लागेल। त्या बाबतीत काही करता आलं तर नक्कीच या ठिकाणी मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांशी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा करून या ठिकाणी होईल। एक लक्षात घ्या, मी जीवनामध्ये मला कदाचित तुम्ही किती वर्षापासून ओळखता? 10 ओळखतो। मी माझ्या जीवनात कसा संघर्ष करून या ठिकाणी परळी विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मी इथपर्यंत पोहोचलो हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळं जोपर्यंत कोण कसा आव्हान हे महत्त्वाचं नाही, सगळ्यात मोठं आव्हान असतं की तुम्ही तुमच्या कामातून, तुमच्या कर्तृत्वातून, तुमच्या विकासाच्या दृष्टीतून आपल्याला विश्वासाने ज्या सार्वभौम सभागृहात ज्या मायबाप जनतेने पाठवले त्यांच्या मनात आपण जोपर्यंत स्थान आहे तोपर्यंत त्या ठिकाणी कसलंही आव्हान नसतं। त्यामुळं लोकांच्या मनामध्ये आत्तापर्यंत आपण स्थान टिकवून आहोत। त्यांच्या मनामध्ये स्थान टिकवल्यामुळे स्वाभाविकच आहे की येणाऱ्या काळात मी कुठल्याही गोष्टीचं आव्हान प्रत्येक क्षणा माझ्या जीवनामध्ये क्षणाक्षणाला आव्हान राहिलेलं आहे। त्यामुळे मला या बाबतीमध्ये काय बोलायचं नाही। मला फक्त एकच आपल्याला सांगायचं आहे की कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्रातला आज फार मोठ्या चिंतेत आहे, काळजीत आहे आणि एकूणच केंद्र सरकारच्या वतीनं कांद्याचे भाव फार मोठ्या प्रमाणात वाढतील या दृष्टीनं जे काही 43% या ठिकाणी टॅक्स लावला गेलेला आहे, त्याच्यामुळे कांद्याचे भाव पडतील अशी शेतकऱ्यांची काळजी आहे। हे स्वाभाविक आहे। म्हणून मी स्वतः कॉमर्स मंत्री पियुष गोयल साहेबांशी 1.5 तासापूर्वीच बोललो आणि आपल्या शेतकऱ्याची, एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही जी काही भावना आहे ती स्वतः मी त्यांच्यासमोर परवा दिवशी मला त्यांनी वेळ दिला, म्हणजे मंगळवारी मी स्वतः दिल्लीला जातोय। हा विषय माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालून त्या ठिकाणी आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा भाव पडू नये आणि जे ग्राहक आहेत त्यांना सुद्धा योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्याला सुद्धा योग्य भाव मिळावा या बाबतीमध्ये एक मध्य काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं मी मंगळवारी स्वतः आदरणीय पियुष गोयल साहेबांच्या सोबत मीटिंग घेऊन त्याचबरोबर केंद्रीय कृषी मंत्र्यांची सुद्धा बैठक घेऊन या बाबतीमध्ये काही निर्णय घेण्याच्या संदर्भात प्रयत्न करतात। त्या बाबतीमध्ये आज बोलणं उचित नाही। आपण जरा 27 तारखेपर्यंतची वाट बघा किंवा सरकार आपल्या दारी याबाबतची वाट बघा। एक लक्षात घ्या, आता उद्या पांडुरंगाने जर वारकऱ्याच्या प्रत्येक घरात असलेल्या पांडुरंगाचा फोटो पांडुरंगाने सांगितलं काढा, त्याच्यावर कोर्ट कुठला निर्णय घेऊ शकेल का? मला सांगा, आपण सांगा। आपणही वारकरी घरातले जाधव, बरोबर आहे, मी वारकरी घरातला तशा बाबतीत आहे। त्यामुळे फक्त पांडुरंग व्यक्त होऊ शकत नाही। आज आमचं दैवत व्यक्त होत आहे, पण व्यक्त जरी होत असलं तरी आम्हाला भक्त म्हणून आज जरी त्यांच्या जवळ स्थान नसेल तरी देव म्हणून त्यांचं आमच्या मनामध्ये कायम स्थान राहणार, शेवटच्या श्वासापर्यंत स्थान राहणार।